नमस्कार मंडळी, कसे आहात? मी तृप्ती पाटील स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आहे आणि आज आमच्याकडे गटारी आहे, म्हणून मी चिकन घेऊन आले होते. मस्त 2-3 वेळा चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. चिकन मस्त फ्रेश भेटलं होतं मला, तर मग चांगलं मस्त असं धुवून घेतलेलं आहे चिकन. चिकन धुवून झाल्यावर त्यानंतर आपण इथं मॅरिनेट होण्यासाठी चिकन ठेवणार आहोत. तर त्यासाठी इथे चिकनमध्ये हळद, तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड, चिकन मसाला, मीठ आणि लिंबू पिळून घेणार आहोत वर. आणि मग हे सर्व मसाले मस्त मिक्स करून आपण त्यांना 1 तासाभरासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण इथे ग्रेव्हीसाठी कांदा चिरून घेणार आहोत. कांदा उभा चिरायचा आहे आणि तो नंतर भाजायचा आहे, त्यामुळं कांदा उभा चिरला तरी चालतो. त्यानंतर आपण इथे खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा मस्त बारीक असं चिरून घेतलेलं आहे. कांदा खोबरं चिरून झाल्यावर आपण ते मस्त भाजून घेणार आहोत. तर इथे मी खोबरं भाजायला घातलेलं आहे. थोडं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खोबरं. खोबऱ्याचं चांगलं लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इथे खडे मसाले भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे तेजपत्ता, लवंग, दालचिनी, स्टारफूल, वेलची आणि जिरं हे मस्त भाजून घेतलेलं आहे. मग त्याच पातेलीत थोडं तेल घालून त्यात कांदा परतून घेतलेला आहे. कांदा पण चांगला लालसर रंगावर येईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोही टाकायचा आहे. टोमॅटो पण मस्त मऊ होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा टोमॅटो थंड झाल्यावर आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत. इथे मिक्सरच्या भांड्यात कांदा, लसूण, खोबरं, खडे मसाले घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर, लसूण ते चांगलं ग्राइंड करून घेऊयात. त्यानंतर एका कढईत तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही घालून घेणार आहोत आणि ग्रेव्ही मस्त अशी परतून घ्यायची आहे. छान तेल सुटेपर्यंत छान अशी परतायची आहे. 7-8 मिनटं ग्रेव्ही अशी चांगली परतून घेतलेली आहे. पाहू शकता ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे साईडून. आपली ग्रेव्ही छान अशी परतली गेलेली आहे. त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत आणि चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये. तर मित्रांनो, गटारी अमावस्येला तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे गटारीच अमावस्या म्हणतात, पण खरा शब्द हा गटारी नसून गतहारी असा आहे. गत म्हणजे गेलेले आणि हारी म्हणजे आहारी जाणे. आणि या आषाढी अमावस्येला अजून एक नाव आहे, ते म्हणजे दीप अमावस्या. तुमच्याकडे कोणत्या नावाने ही अमावस्या ओळखली जाते ते नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आता इथे मी मस्त चिकन मिक्स करून घेतलेलं आहे. चिकनसुद्धा ग्रेव्हीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रेव्हीमध्ये आपण पाणी घालणार आहोत. पाणी नेहमी गरम करूनच घालावं. आपण कोणत्याही पदार्थाच्या ग्रेव्हीमध्ये जर पाणी घालणार आहोत तर आधी ते चांगलं गरम करून मगच घालावं. त्यामुळे आपल्या पदार्थाची चव बदलत नाही, जशी आहे तशीच राहते. तर अशा प्रकारे इथे छान असं चिकन शिजवून घेतलेलं आहे. चिकन शिजण्यासाठी 15-20 मिनटं लागलेली आहेत. चिकन छान असं शिजलेलं आहे. साईच्या पप्पांची फर्स्ट ट्रिप होती, तर आम्ही दोघीच होतो जेवण्यासाठी. तर इथे दोघींसाठी ताट केलेले आहेत. छान गरमागरम भाकरीबरोबर आता चिकन खाणार आहोत. तुम्ही पण या खायला. चला तर मग बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदात रहा आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला बाय बाय.